सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित 10 दिवसांचे तमाशा प्रशिक्षण शिबिर म्हणजे 3 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 रोजी लोककला अकॅडमी, 3रा मजला, सांस्कृतिक भवन, कलिना, सांताक्रूज पूर्व, मुंबई येथे संपन्न झाले। या तमाशा शिबिरात गण, गवळण, बतावणी, लावणी, सवाल जवाब इत्यादी प्रशिक्षणाचा सहभाग होता। या शिबिरात लोककला अकॅडमीचे मुख्य संचालक माननीय श्री गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश चिकटगावकर, कृष्णा सर, मदन दुबे या व इतर दिग्गज कलावंतांनी प्रशिक्षण दिले। या शिबिरात शिबिरार्थी चंद्रपूर, मुंबई, हिमाचल प्रदेश व अन्य भागातून शिक्षण घेण्यासाठी अकॅडमीमध्ये वास्तव्यास होते। त्या प्रशिक्षणाचा सांगता समारंभ आणि शिबिरार्थींना प्रशस्ती पत्रकांचे वाटप आज सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक माननीय श्री विभीषण चौरे, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, मंत्रालय, निलेश आणि आकाशवाणी निवेदक कोकण संवादचे संपादक श्री राजेश राऊत उपस्थित होते। लोककला अकॅडमीच्या 3ऱ्या मजल्यावर सांस्कृतिक भवनातील हॉलमध्ये हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी संचालक गणेश चंदनशिवे, माननीय श्री चौरे सर आणि गायकवाड श्री राऊत सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। सगळी खेड्यात तमाशा बोलतच मोठं झालेलं आहोत किंवा लोककला बोलतच मोठं झालेलं आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती एक अंदाज होता, पण हा मेहंदी तमाशा आहे तुम्ही जे पॅकेज छोटंसं केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ लोककला अभ्यासक श्रीमती मोनिका ठक्कर यांनी केले। पारितोषिक वितरणानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आपली कला सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केली।